थांबा. आज तुम्ही हॅपी फ्रेंडशिप डे म्हणण्यापूर्वी एक गोष्ट जाणून घ्या. तुम्ही ज्या दिवशी मैत्री दिन साजरा करत आहात, तो खरंच अधिकृत मैत्री दिन आहे का? कारण संयुक्त राष्ट्रसंघ एक तारीख सांगतो आणि भारतात साजरा होतो दुसऱ्याच दिवशी. नेमकं सत्य काय आहे? चला जाणून घेऊया आपल्या कुजबुज कट्ट्यावर. मैत्री दिनाची कल्पना सर्वप्रथम 1930 मध्ये अमेरिकेतील हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉइस सी हॉल यांनी मांडली. त्यामागचा उद्देश होता मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. त्यानंतर 1958 मध्ये पराग्वे येथे वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड या संस्थेने जगभर मैत्रीचा संदेश पोहोचवण्याची मोहीम सुरू केली. या संकल्पनेला पुढे जागतिक मान्यता मिळाली आणि 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 30 जुलै हा इंटरनॅशनल डे ऑफ फ्रेंडशिप म्हणून अधिकृतपणे घोषित केला. पण भारतात वेगळी परंपरा आहे. 1990च्या दशकात ग्रीटिंग कार्ड्स, फ्रेंडशिप बँड, शाळा, कॉलेज आणि लोकप्रिय संस्कृतीमुळे ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होऊ लागला. त्यामुळे आजही भारतात हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. मैत्री म्हणजे फक्त एकत्र फिरणं किंवा फोटो काढणं नाही. खरा मित्र तो असतो जो तुमच्या यशात मनापासून आनंद मानतो, अपयशात तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि संपूर्ण जग विरोधात असलं तरी मी तुझ्यासोबत आहे असं ठामपणे म्हणतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात हजारो फॉलोअर्स मिळू शकतात, पण आयुष्यभर साथ देणारे खरा मित्र मिळणं हीच खरी श्रीमंती आहे. म्हणून आजच्या या मैत्री दिनी तुमच्या त्या मित्राला एक फोन करा, एक संदेश पाठवा किंवा फक्त एवढंच सांगा, तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी थँक यू. कारण मैत्री ही अशी संपत्ती आहे जी पैशाने विकत मिळत नाही, पण आयुष्यभर श्रीमंत बनवते. सर्वांना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक यू.